राजू हनवते, निवासी अंधा विद्यालय वसरणी नांदेड, इयत्ता 7वी, विषय मराठी. साहित्य उत्सव परिवार द्वारा आयोजित केलेल्या वाचन स्पर्धेत मी सहभागी होत आहे. आज मी एक उतारा वाचत आहे. सर वर्गात आले. त्यांनी निबंध लेखन स्पर्धेचा निकाल सांगितला व म्हणाले, मला अनिताचा व सुरेशचा निबंध खूप आवडला. कोणाचा निबंध निवडावा हे मला समजत नव्हते. दोघांच्याही निबंधातला आशय मनाला विचार करायला लावणारा आहे. स्वतःच्या अंतरंगात डोकवायला भाग पडणारा आहे. पण तरीही मी सुरेशच्या निबंधाची निवड का केली असावी? तर सुरेशचे स्वच्छ, वळणदार अक्षर व शुद्ध आणि बिनचूक लेखन, प्रत्येकाच्या अक्षराचे वळण वेगवेगळे असते. काहीचे अक्षर टपोरे, वाटोळे व बागदार असते. अक्षरांतले एक सारखे पण नसतो. 2 अक्षरांतले 2 शब्दातले अंतर सारखे नसते. अक्षरांना योग्य असतो. लेखनात स्वच्छता टापटीप जाणवते. अशा लेखनाला अक्षरांना एक सौंदर्य प्राप्त झालेले असते. तर काहीचे अक्षर खूप गिचमीड असते. ते वाचनीय नसते. हत्तीचा पाय मुंगीला लावल्यावर जसे दिसेल तसे ते अक्षर असते. असे अक्षर कोणाला वाचावसे वाटेल का? अक्षरांना वाचताना कंटाळा येतो आणि डोळ्यावर ताण येऊन उगाच दमुक होते. आपले लेखन जेवढे स्वच्छ, सुंदर, वळणदार पाहिजे तेवढेच शुद्ध आणि बिनचूक ही असावे. अशा सुंदर अक्षराची देणगी मिळवण्यासाठी अपार मेहनत घ्यावी लागते. सुंदर अक्षर काढण्यासाठी कोशिशेने प्रयत्न करावे लागतात. न थकता, न कंटाळता रोजच्या सरावातून अक्षरांना बागदारपण येतो. अक्षरांना रोजच्या सरावातून अक्षरांना एक आणि मोत्यासारखी अक्षरांना त्यासारखी सुरेख अक्षरे कागदावर उमटू लागतात. अक्षर बिघडू नये यासाठी कधीही अक्षरांकडे डोळे झाक करू नये. चालत नाही. सुंदर अक्षर हा सुरेख दागिना आहे. अक्षर हा सुरेख दागिना आहे. हा दागिना मी कायम स्वरूपी माझ्याजवळ ठेवीन. असा वसा प्रत्येकानेच घेतला पाहिजे.